हरे कृष्ण. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 5, श्लोक क्रमांक 1. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च संससि यश्चेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. भाषांतर. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, सर्वप्रथम तुम्ही मला कर्माचा त्याग करण्यास सांगता आणि पुन्हा तुम्ही भक्तिपूर्वक कर्माची प्रशंसा करता. आता या दोहांपैकी कोणते अधिक लाभप्रद आहे ते कृपया मला निश्चितपणे सांगाल का? तर प्रेक्षक हो, आपण पाहिलं की 4थ्या अध्यायामध्ये शेवटी भगवान श्रीकृष्ण दिव्य ज्ञानाचे आणि संन्यासी वृत्तीचे गुणगान करतात आणि त्यानंतर लगेचच अर्जुनाला उठ आणि युद्ध कर असंही सांगतात. आणि त्यामुळे अर्जुन ज्याप्रमाणे 3ऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला गोंधळला होता, त्याप्रमाणे येथेही 5व्या अध्यायाच्या सुरुवातीलाही पुन्हा गोंधळात पडलेला आहे. आणि म्हणून तो श्रीकृष्णांना प्रश्न विचारित आहे की मी नक्की काय करावं हे तुम्ही मला निश्चितपणे सांगाल का? प्रेक्षक हो, अध्याय 3चंही शीर्षक आहे कर्मयोग आणि अध्याय 5चंही शीर्षक आहे कर्मयोग. परंतु हे कर्म संन्यास योग आहे, म्हणजे कृष्ण भावना भावित कर्म होय. मग 3ऱ्या आणि 5व्या अध्यायाच्या शीर्षकामध्ये नक्की काय फरक आहे? तर या 2 अध्यायांमध्ये हेच अंतर आहे की 3ऱ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी कर्मयोग म्हणजे त्यांच्या संतुष्टीसाठी कर्म करण्यास सांगितलेलं आहे आणि म्हणून अर्जुनाला युद्ध करण्यास सांगितलेलं आहे. परंतु त्यासाठी अर्जुन सक्षम नव्हता असं दिसत होतं, म्हणून त्याला 4थ्या अध्यायामध्ये भगवंतांनी दिव्य ज्ञान दिलं, जेणेकरून तो ते दिव्य ज्ञान घेऊन कृष्ण भावना भावित होऊन कर्म करू शकेल. आणि म्हणून या 5व्या अध्यायाचं नाव आहे कृष्ण भावना भावित कर्म, म्हणजेच कर्म संन्यास योग. प्रेक्षक हो, आपण ज्याप्रमाणे टीव्हीवरील एखाद्या मालिकेमध्ये किंवा एखाद्या सिनेमामध्ये बघतो की निर्माता त्यामध्ये काहीतरी सस्पेन्स म्हणजे रहस्यमय गोष्ट दाखवतो की जेणेकरून प्रेक्षक पुढील भाग बघण्यासाठी उत्सुक राहील. त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण येथे अर्जुनासमोर रहस्यमय वक्तव्य करीत आहेत की जेणेकरून तोही पुढील प्रश्न विचारण्यास उत्सुक होईल. ज्याप्रमाणे पहिल्या अध्यायामध्ये अर्जुनाने प्रश्न विचारले, तर्क केले. उदाहरणार्थ आपण पाहतो की निराकारवादी भगवंतांसंबंधी कोरडे तर्कवितर्क करतात आणि भगवंतांचाच त्याग करतात. 2ऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी आत्मतत्वाचे म्हणजे आत्मा कशा प्रकारे बंधनात अडकतो आणि त्याला कसा मोक्षही मिळू शकतो हे सांगितले. तेव्हा अर्जुन म्हणतो की भगवंता, तुम्ही मला समजून सांगितलं, पण मला समजलं नाही की मी नक्की काय करावं ते. तेव्हा 3ऱ्या अध्यायामध्ये कर्म कसं केलं पाहिजे आणि जो मनुष्य ज्ञानाच्या स्तरावर आलेला आहे त्याची कोणतेही कर्तव्य करण्याची राहिलेली नाहीत याबद्दल भगवंत सांगतात. पण त्यामुळे अर्जुन असं समजत आहे की आता ज्ञान घेतलेलं आहे म्हणजे आता त्याचं काही कर्तव्य राहिलेलं नाही. परंतु भगवद्गीता येथे थांबत नाही, तर 4थ्या अध्यायामध्ये भगवंत ज्ञान योगाबद्दल सांगतात. कशा प्रकारे आपण आपल्याबद्दल, या सृष्टीच्या निर्मात्याबद्दल ज्ञान घेऊ शकतो ते सांगतात. त्याने आपल्याला कर्माचेही ज्ञान मिळते. ज्ञान मिळाल्यानंतर अर्जुन त्याचप्रमाणे या जगातील लोकही असं समजतात की आपल्याला आता ज्ञान मिळालेलं आहे, तर आपण कर्माचा त्याग करून योग प्राणायाम करायचा आहे, शांतीचा अनुभव करायचा आहे. परंतु कर्म त्यागणं सर्वांसाठी सोयीस्कर नाही. पण हो, भक्तिमय कर्म करणं सर्वांसाठी सोयीस्कर आहे. कोणीही कोणत्याही वर्ण किंवा आश्रमामधील असो भक्ती करू शकतो. अशी दिव्य भक्तिमय कार्ये आपल्याला कर्मबंधनांपासून मुक्त करतात. परंतु आपण कर्मांचा त्याग करूच शकत नाही. कारण 4थ्या अध्यायामध्ये शेवटी भगवान श्रीकृष्णांनी पुन्हा एकदा एक ट्विस्ट, एक वेगळंच वळण आणलेलं आहे. ते म्हणतात की अर्जुना, तुला आता ज्ञान मिळालेलं आहे, आता उठ आणि युद्धरूपी सेवा कर. आता अर्जुन पुन्हा गोंधळात पडला. परंतु भगवंत त्याला गोंधळात टाकत नाही, तर त्याला एक पाऊल पुढे जाण्यासाठी प्रेरित करतात, जेणेकरून त्यानं आपल्या सर्वांच्या हितासाठी आणखी प्रश्न विचारावेत म्हणून.
प्रेक्षक हो, याचा अर्थ आतापर्यंत भगवान श्रीकृष्णांनी एकीकडे अर्जुनाला कर्म त्यागण्यास सांगितलं तर दुसरीकडे भक्तिमय कर्म करण्यास सांगितलं. उदाहरणार्थ, एखादा भक्त भगवंतांची भक्ती करतो म्हणजे भक्तिमय कार्यही करतो आणि संसारिक कर्मेही करतो, त्याची कर्तव्येही करतो. मग हा कर्माचा त्याग कसा झाला तसा आपलाही गोंधळ उडतो. त्याचप्रमाणे येथे अर्जुन गोंधळून गेलेला आहे, कारण कर्म बंधनाचं कारण आहे आणि मोक्ष मिळवण्यासाठी कर्म सोडावं लागेल असं तो समजतो. तो असा विचार करतो की आता मी ज्ञान घेतलेलं आहे म्हणजे आता युद्ध करण्याची गरज नाही. मला काय म्हणायचं होतं हे श्रीकृष्णांना समजलेलं दिसतंय. परंतु श्रीकृष्ण तर त्याला युद्ध करण्यास सांगत आहेत, म्हणूनच तर तो गोंधळात पडलेला आहे. म्हणून या अध्यायामध्ये अर्जुन विचारतो, भगवंता मला नक्की काय करायचं आहे? मी कर्मांपासून संन्यास घ्यायचा आहे की मला कर्मयोग करायचा आहे? मी कर्म सोडून पळून जाऊ की मी कर्मांना तुमच्यासाठी, तुमच्या प्रसन्नतेसाठी करू? तुम्ही अगोदर मला कर्माचा त्याग करण्यास सांगत होते आणि आता कर्म करण्यास सांगत आहात. मी नक्की निश्चितपणे काय करू? तेव्हा भगवंतांच्या सांगण्याचा अर्थ हा आहे की ते कर्म त्यागण्यासाठी सांगत नाही तर कर्म करत राहायचं आहे, परंतु ते त्यांच्याच म्हणजे भगवंतांच्याच प्रसन्नतेसाठी. कारण कोणीही कर्म करणं सोडू शकत नाही, म्हणून शास्त्रानुसार अकर्म करायचं आहे आणि तेही श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठी. त्याने मनुष्याला कोणतेही कर्मबंधन लागत नाही. जोपर्यंत सेवेद्वारे हृदय शुद्ध होणार नाही तोपर्यंत आपण या गोष्टी समजू शकणार नाही. प्रेक्षक हो, त्यासाठी भगवंत नेहमीच अर्जुनामार्फत आपल्याला एक सिद्धांत सांगतात आणि भगवद्गीतेच्या शेवटीही ते म्हणतात की हे अर्जुना, तुला जे श्रेष्ठ वाटेल तेच कर. बऱ्याचदा लोक जे विचार करतात तेच त्यांना सर्वत्र दिसत असतं आणि मग ते गोंधळात पडल्यावर एखाद्या महाराजांकडे जातात आणि विचारतात की महाराज, आम्ही नक्की काय करू? परंतु ते महाराजही निश्चितपणे सांगू शकत नाहीत. तेही एवढंच सांगू शकतात की तुम्ही या दिशेने पुढे गेले तर असं होईल, त्या दिशेने पुढे गेलं तर तसं होईल. यामध्ये फायदा आहे तर यामध्ये नुकसान आहे, तर तुम्ही निवडा की तुम्हाला कोणत्या मार्गाला जायचं आहे ते. समजा आपल्याकडे कोणी आलं आणि आपल्याला म्हणालं की मला मुंबईवरून दिल्लीला लगेच तत्काळ पोहोचायचं आहे, काय करू सांगा? तर मग आपण त्यांना सांगू, वेगवेगळे पर्याय सांगू की रेल्वेने जा? तो म्हणेल की रेल्वेनं खूप उशीर लागेल, खूप लवकर पोहोचायचं आहे. तर मग आपण म्हणू की मग विमानाने जा, पण त्यासाठी तुमच्याकडे पैसे असणं गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण निश्चितपणे त्यांना काहीच सांगू शकणार नाही. त्याचप्रमाणे भगवंतही एक सिद्धांत सांगतात की संपूर्ण संसारासाठी, भविष्यातील येणाऱ्या काळासाठी प्रत्येकाच्या ते हिताचं असतं. त्यामध्ये अर्जुन आपल्या वतीनं खूप रोचक प्रश्नही विचारतो की ज्यामुळे आपल्याला ही भगवद्गीता समजणं सोपं जातं. कारण आजही अज्ञानाने भरलेले लोक म्हणतात की आम्ही संसार सोडला, आम्हाला समजलं की आम्ही कोण आहोत, भगवंत कोण आहेत. अहो, ते तर मालक आहेत, ते बघतील सगळं. परंतु ज्ञानाचा अर्थ सर्व काही सोडून देणं असा होत नाही. आपण चुकीची कर्मे सोडू शकतो, परंतु आपली कर्तव्ये सोडू शकत नाही. कारण आत्म्याचा स्वभावच आहे कर्म करणं. आत्मा शांत राहूच शकत नाही, काही ना काही कर्म करतोच. आपण त्याला थांबवणं हे कृत्रिम होऊ शकतं. उदाहरणार्थ, काही लोक कृत्रिमरित्या संन्यास घेतात परंतु पुन्हा या संसारात येतात. येथे भक्तांचाही एक सर्वसामान्य प्रश्न असाच असतो की आम्ही काय करावं? आमची कर्मे करावीत की आध्यात्मिक ज्ञान घ्यावं? अर्जुनाचाही हाच प्रश्न आहे की आपल्याला येथे दोन्हीमध्ये ताळमेळ साधायचा आहे. आपण आपली कर्तव्ये भगवंतांची सेवा समजून करायची आहेत आणि दिव्य ज्ञानही घ्यायचं आहे. श्रवण, नामजप, भक्तांचा संग घेऊन दिव्य ज्ञान प्रकट होतं. प्रेक्षक हो, भगवंतांची इच्छा आहे की आपण ते दिव्य ज्ञान घेऊन त्यांची प्रीतीपूर्वक सेवा करावी. म्हणून आपण निष्ठापूर्वक भगवंतांचे नाम घ्यायचे आहे. जे काही करू ते भगवंतांची सेवा समजून करायचे आहे आणि भक्तांचा संग, श्रवण, अध्ययन करायचं आहे. आपल्याला आत्तापर्यंत समजलेलं आहे
की आपण जे काही कर्म करतो त्याचं फळ म्हणजे कर्मबंधन आपल्याला या भौतिक जगामध्ये अडकवतं. आपल्याला या सर्व बंधनातून बाहेर पडायचं आहे आणि मोक्षही मिळवायचा आहे. त्यासाठी आपण कशी कर्मे केली पाहिजे हे श्रीकृष्ण 5व्या अध्यायामध्ये सांगणार आहेत. आपल्यासमोर जीवनाचं रहस्य उलगडणार आहेत. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये आपल्या सर्व समस्यांचं जे समाधान दिलेलं आहे त्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी त्यांच्याच सांगण्याप्रमाणे आचरण केलं पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. गोंधळात न पडता भगवंतांची भक्तिमय सेवा करूयात आणि प्रत्येक कर्म त्यांच्याच सेवेत लावूयात. धन्यवाद. हरे कृष्णा.